श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 149. पहाटे आपण गंगेवर स्नानाला जाताना तेव्हा कोणी सोबत असलं तर बरं. उत्तम श्लोक नम्रपणे दयाळराव स्वामींना म्हणाले. दयाळराव स्वामी प्रसन्नपणे हसत म्हणाले, असतात ना. गोपाळकृष्ण सतत सोबत असतो. क्षणोक्षणी तो वाट दाखवत असतो. सारखा पुढे पुढे धावतो आणि मध्येच खट्याळपणे उभा राहतो. मला चालायला वेळ लागतो ना, पण फार काळजी घेतो बरं माझी. खड्डा आला की हाताला नीट धरून तो खड्डा पार करून देतो. परवा चालताना तोल गेला तर तीरासारखा धावत आला आणि सावरलं त्यांनी. असा सांगाती मिळाल्यानंतर आणखीन कोण कशाला पाहिजे सोबतीला. नदी तीरावर संध्या करायला लागलो की काय खेळ चालतात त्याचे. अंगावर पाणी काय उडवतो, डुबक्या काय मारतो. मग धड संध्या देखील करता येत नाही. पहाटेला पूर्वीकडे क्षितिजावर लालिमा फुटायला लागली की थेट अरुणाच्या रथावर जाऊन बसतो आणि तिथून हाका मारतो, मी कुठे आहे, मी कुठे आहे. आणि असंच तेथून खट्याळपणे विचारत राहतो. ढगा मागून दुसऱ्या ढगामध्ये धावत जातो. तिथून निघून एकदम जमिनीवर येतो आणि एखाद्या झाडाच्या मागे उभा राहतो आणि खट्याळपणे हसतो. बासरी वाजवतो. ते बासरीचे स्वर कानावर पडले म्हणजे वाटतं जीवनाचं सार्थक झालं. त्याच्या बासरीचे दिव्य सूर ऐकावे हेच खरं सुख. स्वर्ग नको, मोक्ष नको, मुक्ती नको, अशीच त्यांनी बासरी वाजवत राहावं आणि आपण सूर देहभान विसरून ऐकत राहावं. आमुचे गाठी चक्रपाणी आम्हा लागी काय येवणे, आमुचे गाठी चक्रपाणी आम्हा लागी काय येवणे, आता कोण येर थोर, ज्यांची सांडा रांडा पोर. गाठी असला चक्रपाणी येरा कोण करी लेखा, येरा कोण करी लेखा. आम्ही ऐकले एकले आम्ही, झालो ब्रह्मांडा सगट. कृष्ण दयार्णवी आम्हा, भेद नसाहेची ब्रह्मा. आपल्या स्नादात ते पद गाऊ लागले. उत्तम श्लोकांना वाटलं केवढी उच्च अवस्था ही. गोपाळकृष्ण आहे ना सोबतीला, मग काय होणं आम्हाला. ऐहिकात गुंतलेलं कोणी आता नको वाटतं. आम्ही एकले आहोत, परब्रह्माशी एकरूप आहोत. वेगळेपणाची भाषाही आता सहन नाही होत. स्वामींच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली. उत्तम श्लोकांनी परम आनंद मानला. दुरून शिंग वाजल्याचा आवाज ऐकू आला. भेरी नगारा वाजू लागले आणि तो आवाज जवळ जवळ यायला लागला. काशीचे महापंडित काशीनाथ शास्त्री पालखीमध्ये बसून दयाळराव स्वामींच्या भेटीला मिरवणुकीने येत होते. अनेक शिष्यांचा घोळका पुढे मागे चालला होता. वेदांत कंठीरव असा किताब आणि दिवसा उजेडी पालखी पुढे मशाल पेटवून मिरवणुकीने जाण्याचा अधिकार काशी नरेशांनी प्रदान केला होता त्यांना. दयाळराव स्वामींनी स्वतः मठाच्या द्वारात जाऊन त्यांचं स्वागत करायला हवं होतं. दयाळराव स्वामी डोळे मिटून देवघरामध्ये गोपाळकृष्णासमोर बसलेले होते. स्वामी, स्वामी काशीचे वेदांत कंठीरव काशीनाथ शास्त्री येत आहेत, त्यांना सामोरं जायला हवं. दयाळराव स्वामींनी एक सुस्कारा सोडला. स्वतःशीच पुटपुटले, आता ज्ञान नको वाटतं. ऐहिक ज्ञानही नको वाटतं, पारलौकिक ज्ञानही नको वाटतं. वाटतं केवळ केवळ भक्तीत रंगून जावं, भक्तीचाच आनंद घेत राहावं. काहीशा अनिच्छेनेच दयाळराव स्वामी उठले. काशीनाथ शास्त्रींचे स्वागत करण्यासाठी मठाच्या द्वाराकडे जड पावलांनी चालू लागले. जाताना त्यांच्या ओठी शब्द होते, भक्ती वेगळे जे ज्ञान, तेथे कैचे समाधान. भक्ती वेगळे जे ज्ञान, तेथे कैचे समाधान. भक्ती ज्ञानाची माऊली, भक्तीपासून मुक्ती झाली, भक्तीपासून मुक्ती झाली. काशीनाथ शास्त्रींचे शिष्य पायऱ्या चढत समोर आले. हातातली पेट्टी मशाल मोठ्या अभिमानाने मिरवत येत होते. मागे काशीनाथ शास्त्री पालखीतून मिरवत येत होते. दयाळराव स्वामींमध्ये असलेला ज्ञान आणि भक्ती यांचा मधुर समन्वय
अखेरच्या दिवसामध्ये अनेक प्रसंगामधून प्रकर्षाने प्रकट व्हायचा. देह दुर्बल होत चालला तरी रोज स्वतः पायी गोदावरीच्या तीरावर जाण्याची त्यांची इच्छा असायची. कितीही शरीर कष्ट झाले तरी गोदावरीच्या तीरावर जायचे आणि स्नान संध्या करून गोदावरीचा भाव विभोर होऊन दर्शन घेत बसून राहायचे. नदीवर जाऊन स्नान करणं शक्य होईना तेव्हा ते गोदावरी मातेचे जल कोणाकडून घागरीनं मठात मागून घेत असत. त्या घागरीतील जलाला फुलं वाहून नमस्कार करायचे. त्यातील 4 थेंब मस्तकावर मोठ्या भक्तिभावानं शिंपडून घ्यायचे आणि मग कोणाला तरी ती घागर मस्तकावर ओतायला सांगायचे. त्यावेळी स्वतः गंगा स्तोत्र म्हणायचे. रोज 3दा स्नान, संध्या, अग्निहोत्र, जप, ज्ञानेश्वरीचं रोज वाचन हे सगळं तसंच चालू राहिलं. त्यात एक दिवसही खंड पडला नाही. संध्यावंदन घरीच करू लागले. तरीही स्वामी रोज मठाच्या खिडकीतून गोदावरीचं भक्तिभावाने दर्शन घ्यायचे. त्या घनगंभीर वाहणाऱ्या जलप्रवाहाचं दर्शन घेतलं की दयाळराव स्वामींना खूप समाधान वाटायचं. त्या दिवशी संध्यावंदन झाल्यावर दयाळराव स्वामी खिडकीत जाऊन गोदावरीचं दर्शन घेण्यासाठी उभे राहिले. आकाशातील नितळ निळ्या रंगामध्ये स्वामींना गोपाळकृष्णाचं सावळं रूप दिसायला लागलं. हळूहळू सूर्य मावळला, दिसेनासा झाला. क्षितिजावर अनेक रंगांचा उत्सव दिसायला लागला. ढगांचा आकार, रंग असे काही जमून आले होते की गोपाळकृष्णाचं बासरी वाजवणारं मुखच चितारलंय. दयाळराव स्वामी भावविभोर गोपीच्या उत्कट मधुर स्वरामध्ये गाऊ लागले. हरीने मन चोरुनी नेले, हरीने मन चोरुनी नेले, हरीने मन चोरुनी नेले. अवचट वेणू पडता कानी, मी पण तू पण अवघे गेले, हरीने मन चोरून नेले. कोण फिरावनी मानस आणि, पुढती नेणो जीत की मेले, हरीने मन चोरून नेले. कृष्ण दयार्णव भेटली आवरी, कोण जिण्याचे सार्थक उरले, हरीने मन चोरून नेले. जन्मोजन्मीच्या कृष्ण प्रेमांच्या स्मृती मनामध्ये जाग्या होऊ लागल्या. त्या विरह व्यथा दूर व्हाव्या म्हणून चिरमिलनासाठी दयाळराव स्वामी आतुर झाले होते. स्वामींच्या अंतःकरणातली ती चिरमिलनाची आस उत्तम श्लोकांना जाणवताच ते एकदम भाव व्याकुळ झाले. म्हणाले, स्वामी स्वामी आपण आता विश्रांती घ्यायची ना? त्यांनी हाक मारून दयाळराव स्वामींना परत या जगात आणलं. स्वामींनी एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि ते अंथरुणावर जाऊन पडले. श्रीराम समर्थ. श्रीराम.